सुधा आज फार खुशीत होती, कारणही तसंच होतं. आज आई-बाबांना भेटण्यासाठी ती पूर्ण वर्षाने माहेरी जात होती. आधी घरची आवराआवर करून संध्याकाळी अमितला काही खायला हवं म्हणून तिने पुन्हा साफसूफ करून ठेवलेलं किचन गाठलं आणि त्याच्या आवडीची खिचडी करून तिने त्याचा डबा पॅक करून तो ओव्हनच्या जवळ ठेवून दिला. कारण एवढेच की जेवणाच्या वेळीत अमितने खिचडी ओव्हनमध्ये गरम करून खावी. हा तिचा हेतू तडीस जाईल की नाही हे फक्त अमितलाच माहीत असावं. थोड्याशा आळशी स्वभावाचा अमित ती खिचडी गरम करणे तर दूरच, परंतु तो ती ताटातही वाढून घेण्याची तसदी घेणार नाही हे तिलाही आणि अमितलाही माहीत होतं. परंतु अमितवरील प्रेमाखातर तिची ही सर्व धडपड. पुन्हा किचनावरून ती आपल्या बेडरूममध्ये आली. एक नजर घड्याळावर टाकून ती स्वतःशीच पुटपुटली, बापरे, एवढे कधी वाजले? आपल्याला भरभर अमित यायच्या आत आवरायला हवं, नाहीतर सकाळी म्हणाला, तयार रहा, ऑफिसमधून आल्या आल्या तुला स्टेशनला ड्रॉप करीन, पण वेळ लागला तर तुझी तू जा. बोलल्याप्रमाणे तो तसंही करेलही. त्याचा हट्टी स्वभाव तिला माहीत होता, म्हणून तिनं पटकन आपली बॅग पॅक केली व अमितला सकाळी ऑफिसला हवे असलेले कपडे, रुमाल, टाय, सॉक्स एकत्र ठेवून ती बाहेर आली. आता फक्त अमित आला की तिला निघायचं होतं. तिला फारशी वाट पाहावी लागली नाही. अमितची कार बिल्डिंगच्या मेन गेट पार करत आत येताना पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. दरवाजावरील डोअरबेल वाजली आणि तिने दरवाजा खोलला. समोर अमितला पाहून ती सुखावली. तिच्या गालावरची लाली गडद झालेली पाहून अमितने तिला दारावर चिडवण्याच्या हेतूने म्हणाला, बापरे सुधा, गालाला कलर लागला की काय? छे रे, काहीतरीच काय? आणि अनायसे तिचे हात गाल पुसायला मग्न झालेले पाहून अमित पुन्हा मिश्किलपणे म्हणाला, तू खरंच कलर लावला नाहीस? नाही रे. अगं काय सांगतेस काय? खरं बोलतेस? हो रे. अगं मग हे लाली लाल का झाले? मी याआधी कधी पाहिले नाही ते. काही काय सांगतो, मी कधीच मेकअप करत नाही. मग कसे लाल झाले? सुधा आरशासमोर जात म्हणाली, खरं का रे लाल दिसतात? हो ग, असं कसं होईल? मला दिसत नाहीत ते. सुधा आरशात डोकावत म्हणाली, पण मला दिसतात ना. कसे? इकडे ये, सांगतो. असं म्हणत अमितने तिला आपल्या बाहुपाशात ओढलं आणि म्हणाला, बहुतेक तू माहेरी जाते म्हणून ते लाल झाले असतील. त्याच्या आणखी जवळ जात ती म्हणाली, धत, काही काय? अगं काही नाही सांगत, कसली सुंदर दिसतेस. नवऱ्याने केलेल्या कौतुकाने हुरळून जात ती म्हणाली, खरं सांगतोयस? अगं खरंच सांगतोय. मी काय बोलतो, आज नाही केलंस तर नाही का चालणार? मूड मस्त आहे, वातावरण छान आहे, सोबतीला तू आहेस, चल बेडरूममध्ये जाऊ. त्याच्या मिठीतून दूर होत ती म्हणाली, अमित तू किती लबाड आहेस, तुझी नियतीही साफ दिसत नाही. तू लवकर चल, मला पहिलं स्टेशनला सोड. ती काय बोलते यावर लक्ष न देता पुन्हा तिच्या जवळ जात तो म्हणाला, खरंच ना, नको जाऊस ना. मी या बाबतीत तुझं काही ऐकणार नाही. तू आधीच प्रॉमिस केलेस की तू माहेरी जा म्हणून, त्यात आता बदल नाही. अगं बदल कुठे करतो, पण उद्या जा ना. उद्या म्हणशील परवा जा, ते काही नाही, मी आजच जाणार. खरं सांगू, तुला जराही माझ्यापासून दूर पाठवावं असं वाटत नाही, म्हणून म्हणते तूही चल, दोघं जाऊ आणि एक रात राहून येऊ की उद्या? नाही ग, मला सुट्टी नाही, नाहीतर तुझ्या अगोदर मी रेडी झालो असतो. आहा, काही पण. तू येणार का माझ्या माहेरी? जाऊया म्हणाली तर नाही म्हणालास. हो ग, सुट्टीमुळे येत नाही ना, नाहीतर तुला सांगतो जिथे सुद्धा तिथे मी असायलाच हवं असं वाटतं बघ. हो का? 100% हो. त्याचा कान पकडत सुधा म्हणाली, खरंच की? ये बाई, कान सोड, मी तुला ड्रॉप करतो, चल लवकर. हा, आता कसं? असं शहाण्यासारखं वागावं. नेहमी मी शहाण्यासारख्याच वागतो, पण तू दुर्लक्ष करते. आता वागून दाखवू का शहाण्यासारखं? नको, आज नको. ओके, चल लवकर. आणि हा, तुझ्या आवडीची खिचडी बनवलीये, ती ओव्हनमध्ये गरम करून खा. उद्या दुपारचा, रात्रीचा लंच आणि डिनर बाहेर कर. परवा मी येते. जी सरकार. अजून काही? तसं फारसं काही नाही, पण आल्यावर बूट आणि सॉक्स एकत्र चप्पल स्टँडवर ठेव. आंघोळीनंतर टॉवेल पलंगावर न टाकता बाल्कनीच्या रस्सीवर वाळत घाल. फ्रीजमधून काढलेली पाण्याची बाटली पुन्हा तिच्या जाग्यावर ठेव. सकाळी चहा करून घेतल्यावर कप, चहाचा टोप, गाळणी बेसिनमध्ये नीट ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं, टीव्ही लावून सोप्यावरच झोपू नकोस. अगं बस बस, किती ऑर्डर सोडतेस? माहेरी 1 दिवसापुरतीच जातेस की महिन्यासाठी? जाते 1 दिवसापुरतीच, पण त्या दिवसात महिनाभर घर घाण असल्यासारखं वाटेल बघ. बरं बाई साहेब, आता निघूया, नाहीतर गाडी निघून जाईल आणि मलाच दोष देत बसशील.
बरं चला. दोघेही काही वेळात स्टेशनला पोहोचले. गाडी यायला अजून 20 मिनिटे बाकी होती. सुधा अमित शिवाय माहेरी प्रथमच अशी एकटी निघाली होती. अमित बरोबर लग्न करून 4 वर्षात कधीच माहेरी एकटी गेलेली तिला आठवत नव्हतं. जेव्हा ती माहेरी जाई तेव्हा तिला अमित सोडून येत असे. परंतु कंपनीत अमितला बढती मिळाली आणि अमितवर कामाची जबाबदारी वाढल्याने तिला असं एकटं जावं लागत होतं. एव्हानं गाडीने गती पकडली होती आणि सुधाच्या विचारांनी सुद्धा गती मिळाली. आणि आपण अमित बरोबर लग्न करून आल्यावर प्रथमच घरात सर्वांची नजर चुकवत अमित सुधाला म्हणाला होता, सुधा, आवडलं ना आमचं हे घर तुला? त्याच्या या प्रश्नावर नुकतंच लग्न करून आलेल्या सुधाला काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने तिने मानेनेच होकार कळवून टाकला होता. ती फक्त मानेनेच हो म्हणाली आणि अमित भरून पावला असे नव्हते. तिच्या मानेच्या होकारातलं गणित काही केल्या करता न येऊन त्याला वाटलं सुधाला आपलं घर आवडलं नसावं, म्हणून ती मानेनेच होकार दिला असावा. लग्न घर असल्याने घरात अजूनही पाहुण्यांची वर्दळ कमी न झाल्याने त्याला तिच्याच्या मनात असूनही बोलता येत नव्हते. कुठे बाजूला बोलावं तर त्यात छोटे खाणी असलेले घर व संकोची स्वभाव त्याला परवानगी देत नव्हता. त्यातच तिथल्या मातीतल्या संस्कारांवर जन्म घातलेली आई तिचा आग्रह देवदर्शनाला जाऊन आल्याशिवाय वधूवर एकत्र येत नसतात. अखेर लग्नसराईतले 5 दिवस संपले. घरातील लहान थोर वधूवर मिळून देवदर्शनही झालं. पाहुणेही परतीची हमी देत आपापल्या घरी निघाले. आज मात्र लग्न झाल्यापासून सासूच्या शेजारी झोपणाऱ्या सुधाला सासू म्हणाली, काय ग बाई, तू इथं काय करतेस? तुमचा माझा बिछाना करते. ए बाई, वेडी की खोळी, आजपासून तू इथं नाही झोपायचं. का आई? अगं का म्हणून काय विचारते? पाहुणी मंडळी गेली, देवदर्शन सर्व कसं व्यवस्थित पार पडलं. आता तुझ्या संसाराला लाग हो. जा, अमित वाट बघत असेल. लाजेने चूर झालेल्या सुधाला यावर सासूशी काय बोलावं काही न कळून ती तिथंच सासूच्या शेजारी बसून राहिली. ती उठत नाही म्हटल्यावर पुन्हा तिची सासू तिला म्हणाली, काय ग, झोपायला जायचं नाही का? हो जाते. मग जा की. हो ना हो करत लाजेने व्यापलेल्या मनावरच्या पडदा बाजूला करत सुधा कशीबशी अमितच्या रूममध्ये आली होती. तिने आत येताना तिच्या भेटीसाठी आसुसलेल्या अमितला दरवाजाची करकर जाणवली आणि त्याने झोपल्याचं नाटक करत या कुशीवरून त्या कुशीवर वळलेल्या सुधाने पाहिलं. मात्र संकोची स्वभावामुळे तिलाही हाक मारायला होईना. बराच वेळ तिथेच उभी राहिलेल्या सुधाच्या तोंडून अचानक घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली, आहो, तुमच्या पाठीवर केवढं मोठं झुरळ बसलंय. रोग्याला औषधाच्या मात्रेने गुण लगेच येतो तसा सुधाच्या गुणकारी युक्तीने अमित पटकन उठून उभा राहत अंगावरील चादर झटकत म्हणाला, कुठे आहे झुरळ? अहो, केवढे घाबरतात. एवढे दिवस मुली झुरळाला घाबरतात हे पाहिलं, परंतु मुलगेही घाबरतात हे आज प्रथमच पाहिलं. हो, म्हणजे तू माझी मस्करी केली ना? नाही. मग झुरळ गेले कुठे? काय हे, किती हा धांदरटपणा. तुम्हाला झुरळ दिसत नाही? अगं खरंच बाई, नाही दिसत. हे काय तुमच्यासमोर उभं आहे. या झुरळाशी तर लग्न केलं ना तुम्ही? अचानक हवेचा रूप बदलून ती दुसऱ्या दिशेला वाहते तसं अमितचा घाबरलेल्या चेहऱ्याचे भाव जाऊन रोमॅन्टिक भाव आले आणि पटकन सुधाला जवळ ओढत तो म्हणाला, हे झुरळ काय? ह्या झुरळावर माझा विशेष जीव जडलाय. हो का? होय. हे कुठेही घरभर माझ्या अंगावर बसले तरी झटकून टाकणार नाही. आवडीचं झुरळ आहे, सांभाळलं पाहिजे. पण तू काळजी करू नको, हा मी सांभाळीन तुला. हो का? मग झुरळाशी लग्न केलं म्हटल्यावर सांभाळायलाच हवं ना. बस बस, मी झुरळ नाही. हा पुन्हा पुन्हा झुरळ का म्हणता? मग तूही आहो आहो का म्हणते? अमित बोल, मला आवडेल. अय्या खरंच? अय्या खोटं नाही बोलत. जा तिकडे. कुठे? आता हा जीव असेपर्यंत तुला सोडून कुठेही जायचं नाही. तो हयात तुझ्यातच रंगलेला असेल. असं. आणि सुधाला पुढे काही बोलायच्या न देत अमितने तिला आपल्या भाऊपाशीत ओढलं होतं आणि राजा राणीचा संसार चालू होऊन आता पूर्ण 3 वर्ष उलटली होती. या 3 वर्षात कष्टाळू अमित एक एक सीडी चढत आपली प्रगती करत गेला. कंपनीने मोठी ऑफर देऊन अमितला मुंबई शहरात पाठवलं होतं. अमितच्या आईने नकार दिल्याने दोघंच इकडे राहत होते. सुधा कितीतरी वेळ भूतकाळात रमली असली कुणास ठाऊक, पण अचानक कंडक्टर ओरडला, पुणे पुणे, आणि सुधा विचारातून बाहेर येत आपली बॅग घेऊन खाली उतरली. सुधाचं स्टेशन आल्यावर ती खाली उतरली व इकडे तिकडे ती वेड्या आशेने आपल्याला कुणी घ्यायला आलं का हे चौकस नजरेने पाहू लागली. परंतु तिची निराशा झाली. कुणीही घ्यायला आलं नाही म्हटल्यावर आज वेळ उगाचच खर्ची न दवडता
तिने समोरून येणाऱ्या ऑटोला हात दाखवून जवळ बोलवलं. योग्य ते ठिकाण सांगून ती ऑटोत बसली. 5-6 मिनिटात तिचं घर आलेलं पाहून सुधा मनोमन सुखावली. तिने मन भरून प्रथम आपलं घर पाहिलं. याच घरात तिने आपल्या आयुष्याची 25 वर्ष काढली होती. ते घर नुसतं पाहूनच सुधाला आनंद झाला. तिनं ऑटोचं बिल पे करून ती घराजवळ पोचली. दरवाजावरची डोअरबेल वाजवली आणि पुढल्या काही सेकंदात तिच्या 15 वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या लाडक्या सुधा आत्याला पाहून तो मनात हरकून गेला. त्याचं हरकून जाणं हे बरोबर होतं. वयाची 12 वर्ष तो आत्यासोबत घालवली होती. त्याला समजायला लागल्यापासून आत्या एवढं महान त्याच्या नजरेत कुणी नव्हतं. तीच आत्या आता समोर दिसताच आत्याला मिठी मारत म्हणाला, किती दिवसांनी आली ग, मला तुझी फार आठवण येत असते. अरे हो, पहिलं मला आत यायला तरी देशील की नाही? हो आत्या, तू पहिली घरात ये आणि ती बॅग दे, पाहू माझ्याजवळ. दोघे आत आले. आईबाबांना भेटण्यास आसुसलेली तिची नजर आईबाबांना शोधू लागली. दर्शनी हॉलच्या बाजूला असलेल्या देवघरात तिची नजर स्थिर झाली. तिची आई देवघरात पाठमोरी बसून काही करत होती. सुधाने मागचा पुढचा विचार न करता आईला गळा मिठी घातली. आपल्या लेकीला केवळ तिच्या हातावरूनच ओळखून तिची आई म्हणाली, सुधा तू? अगं यायच्या आधी तरी कळवायचं. आई, दादाला मी कालच सांगितलं होतं मी येते म्हणून. अगं विसर भोळा तो, कसला सांगतो? तू बाबांना तरी कॉल करायचास ना. नाही आई, म्हटलं यावेळी दादाला सांगू, म्हटलं निदान स्टेशनला घ्यायला तरी येईल. पण कुठलं काय, मी एकटीच आले. त्याच्या काही लक्षात राहत नाही वंस, आणि तुम्ही त्यांनाच सांगितलं. किचन रूममधून आलेल्या तिच्या वहिनीने तोंड उघडलं. बरं वहिनी, कशी आहेस? मी मस्त. तुमचं बोला, कसा चाललाय तुमचा राजा राणीचा संसार? छान चाललाय. मग वंस, अमित नाही आले ते? अगं त्यांना सुट्टी नाही आणि तुमची आठवण मला स्वस्थ बसू देईना म्हणून मी जिद्द करून आले. हे तुम्ही बरं केलं. वहिनी, बाबा कुठे गेले? मागील दारी परसात फुलझाडांना पाणी देतात. बरं, मी बाबांना भेटून येते, असं म्हणत सुधा परसदारी पळत गेली. सुधा घरी आली म्हणून आज किती बरी दिवसांनी सुधाच्या आईने किचनचा ताबा घेतला होता. आपल्या लेकीला जे पदार्थ आवडतात तेच पदार्थ घरात शिजवून तयार झाले. जेवणाच्या वेळी सुधाला आई आग्रह करून वाढत होती. ते पाहून सुधाचा भासा बंटी हळूच आत्याच्या कानात बोलला, आत्या, काही म्हण तू, पण आजी तुझ्यावर फार प्रेम करते. ते कसं काय? अगं बघ ना, तुझ्याच आवडीच्या भाज्या, कोशिंबीर, पापड आणि तुला आवडते म्हणून ही गव्हाच्या सुजीची लापशी देखील बनवली. बंटी, पदार्थ जरी माझ्या आवडीचे असले तरी आपण सर्वजण त्याचा स्वाद घेतो की नाही? न घेऊन काय करणार? दुसरं कसलं ऑप्शनच नाही उरलं तर. हो का? अगं खरंच आत्या, ऑप्शन नाहीच. म्हणून मला ही वालाची भाजी आवडत नाही. घेतली मी ताटात. मग सांग तुला काय आवडतं ते मी पटकन बनवून आणते. खरंच बनवशील? हो, बोल तरी काय आवडतं? तुला माहीत आहे मला काय आवडतं ते. तुला आवडतात भोपळ्याचे घारगे. अगदी बरोबर. मग बनवून देतेस का? होय, पण भोपळा आहे का घरात? थांब, आईला विचारतो. बंटीने हॉलमधून आईला हाक मारली. त्यासरशी त्याची आई हात पुसत बाहेर आली व बंटीला संबोधून म्हणाली, काय रे बंटी, आजी आत्या असताना मला हाक का मारतो? काही हवं काय तुला? हो, काय लाल भोपळा आहे का घरात आणलेला? नाही आहे, जाऊन आणायला पाहिजे. मी आणतो. का हवा लाल भोपळा तुला? अगं त्याची लाडकी आत्या आली ना, मग लाड पुरवून घ्यायला नको? अहो आई, पण लाड पुरवायला लाल भोपळा लागतो हे आज ऐकलं. आई मस्करी नको, मला भोपळा पाहिजे. मी तो आणेन दॅट फायनल. पण भोपळा घेऊन आत्या काय करणार? मला घारगी करून देणार. घारगे? हो, पण त्याला किती वेळ लागतो? लागू दे, आत्या बनवणार ना. बंटी, अरे आत्याला त्रास का देतो? मी देईन ना बनवून. नको, मला आत्याच्या हातचेच फार आवडतात. तरीही नको. अगं का नको? आत्या म्हणाली ना करून देते. हो वहिनी, त्याला आवडतात ना, मग मी देईन करून. त्यात काय झालं? माझ्या लाडक्या भाच्यासाठी मी एवढं करू शकते. हो ना बंटी? हो आत्या, तुलाच काळजी ग माझी. बंटी ऐक, आत्याला तू हक्कानं त्रास देऊ शकत नाही. ती या घरची पाहुणी आहे आता. आपल्या वहिनीने आपल्यासाठी पाहुणी हा उच्चार केल्यावर सुधाने तोंडात घातलेला ताटातून घेतलेला जेवणाचा घास तसाच हातात ताटात गळून पडला आणि आवाक होऊन ती भांबवलेल्या अवस्थेत विस्परलेल्या नजरेनं एकटक वहिनीकडे पाहत राहिली. तिची वहिनी की ही जिच्याबरोबर मी 12 वर्षे राहिली, आईसारखी वहिनीवर माया केली, तिने मला पाहुणी म्हणावं हे तिच्या वळणी पडेना.
अंगाअंगात वीज संचारल्याप्रमाणे ती सैरवैर होऊन तिच्या डोक्यात एकाच वेळी असंख्य मुंग्या भिरभिरायला लागल्या आणि ती बसलेल्या जाग्यावरून जसा चेंडू ताकदीनिशी समोरच्या भिंतीवर मारावा आणि तो तेवढ्याच ताकदीनिशी तो उसळी मारून आपल्याजवळ येतो, तशीच ती जाग्यावरून उठली. वहिनी समोर येत म्हणाली, "वहिनी, मी या घरची पाहुणी म्हणालीस तू?" "नाही हो वंस," सहज तोंडातून निघालं. "तूही तुझ्या माहेरी जाशील तेव्हा तिथंही तुझ्याजवळ पाहुणी म्हणून पाहतील तर तुला आवडेल?" "वहिनी, माझं लग्न झालं म्हणून मी या घरची पाहुणी कशी?" "वहिनी, या घरात आणि माझं अंगठी आणि बोटाचं जेवढं घट्ट नातं असतं तेवढेच अंगठी बोटाला घट्ट धरून ठेवते. ती कधी काढली तरी तिथला वळ पुसत नाही. ती खून कायम तशीच राहते." आईबाबांच्या प्रेमांकुरातून बहरलेलं रोपटं दुसऱ्याच्या बागेत जरी मुळासकट उपटून लावलं तरी जिथली खून मिटत नाही आणि अस्तित्वही त्या रोपट्याचं फार खोलवर मुळाच्या रूपात जमिनीत शिल्लक राहतच ना. जन्म होतोच डोळे उघडून प्रथम पाहिलेल्या ह्या घराला मी पाहुणी कशी वाटेन? आईबाबांच्या सुखात सुख, दुःखात दुःख मानणारी लेक या घरची पाहुणी म्हणून तिचं वल्गना व्हावी हे अगटत नाही वाटत. मुली परकधन असल्या तरी तळहातातील फोडाप्रमाणे जपून ते दुसऱ्याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहुणी झालीस असं नाही ना सांगत. उलट म्हणतात, तुला काही कमी पडलं, तुझं काही नडलं तर आम्ही आहोत. परंतु त्याच मुलींना माहेरी पाहुणी म्हणून संबोधलं तर ती कधी यदाकदा सासरी होत असलेल्या सासूरवास कधी सांगेल का? "वहिनी, मुली पाहुण्या असत्या तर माहेर सासरचं नाव उज्ज्वल करतात ना. पाहुणी असलेल्या याच लेकीला जेव्हा कधी माहेरावर संकटाचे डोंगर कोसळलेले कळतात ती प्रथमतः धाव घेते. ती पाहुणी म्हणून का? लेक दिल्या घरी नांदत नाही म्हणून ज्या माहेरला बट्टा लागू नये यासाठी आजन्मती सासरवास सहन करत राहते, परंतु माहेरच्या नावाला जपत राहते. ती परकी पाहुणी कशी वहिनी?" ज्या सासूरवासनीला माहेरची आठवण येताच तिच्या मनात माहेर म्हणजे आठवणीचं घर वाटतं. प्रेमाचा खजिना माहेर, सागरातलं संगीत माहेर, फेसाळलेल्या दर्यातला दुधाळ दिसणारं पाणी माहेर, नदीला बांध घातला तरी त्यातून झिरपणारं पाणी माहेर, अक्षरातला पहिला श्री माहेर, आ या व्यंजनातला मूळ आधार माहेर, बा मधला शब्द अलंकार माहेर, आठवणींनी चिंब भिजलेला पदर माहेर, छतावरील कावळ्यांचा कावकाव माहेर, उदळ पाण्याचा खळखळाट माहेर वाटतं. मग माहेरच्या या अनेक अपाधिनी मुली मोहरून जातात. माहेरचं कौतुक करताना थकत नाही. दादाचं गुणगान करतात. दादाला ओवाळणीत काय द्यावं या विचारात कित्येक दिवस विवेचन घालतात. दादा येणार हे माहीत पडल्यापासून तासनतास दरवाजाच्या नजरेला बांधून ठेवतात. दादा आला की ओवाळणीत ऊन फक्त सुखी राहा असं म्हणणाऱ्या मुलींना माहेरघर हे क्षणात परक करून जातं. कसं ग वहिनी? आईविना पोर आणि इंजिनविना गाडी चालवणं होत नाही. वहिनी, दान देणं हे माहेरची संस्कृती तर तेच दान घेऊन त्याचा सांभाळ करणे हे सासरचे संस्कार असले तरी मुळात दान देऊन टाकलेल्या मुलीला तिच्या आईबाबांना आणि त्या घराला विसरता येत नाही. हे जरी खरं असलं तरी दान देणारा आणि ते पदरात घेणारा हे दोघेही महानतेचं प्रतीक असले तरी ज्या मुलीचं दान दिलं जातं ती कसलाही मज्जाव न करता जन्मदाता आणि जन्मजात घराचा त्याग करत हसत हसत दान देणाऱ्याच्या पदरी पडते. ती परकी तर होतेच आणि घरची पाहुणी देखील. तिला मिळालेली पाहुणी या उपाधीने तिच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या समाजाची प्रत्येक स्त्री पाहुणीच नाही का वहिनी? दळणवळण चालू ठेवून फक्त निसर्गाचा समतोल राखणारे प्रत्येक आई वडील जर महान आहेत तर मुली पाहुण्या कशा वहिनी? काही रूढीप्रमाणे पिढ्यानपिढ्या अंमलात आणल्या जातात, पण त्या मागचे खरे कारण अथवा अन्य कारण स्पष्ट केले जात नाही. तरीही मुली परंपरा जपत पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा घालतात आणि सासरला सावरताना माहेरलाही जपतात. त्या पाहुण्या आपली स्वप्न निव्वळ दोन्ही घरच्या मर्जीसाठी पायदळी तुडवत त्या स्वप्नांच्या अल्लड नदीतून सागररूपी संसार आणि माहेराची संगत करणारी मुलगी जर पाहुणी असेल तर एकाच सागराचे दोन्ही किनाऱ्यांची जपणूक करत आयुष्य काढतात. त्या पाहुण्या. एक मुलगी या घरची पाहुणी तर त्याच घरात लग्न करून आलेली मुलगी की ही पाहुणीच. म्हणजे आपणच एकमेकींना पाहुणी म्हणून हिनवायचं हे कितपत योग्य? एकाच हृदयाला माहेर आणि सासर दोन द्वारे घेऊन वावरणारी मुलगी पाहुणीच का वहिनी? आई बाबा असतील त्या पुस्तकातील ज्ञान देणारं घर व त्याच्या घरातील भावनामय गोधडीतील ऊब जी संकटासमयी मायेची ऊब देते ते नाकारणं कधी कोणत्याही मुलींना शक्य नाही. पण पाहुणी या शब्दाला मनात आणत तर आपण तो उपटून टाकू शकतो नाही का वहिनी? एवढं बोलून सुद्धा सरळ गेल्या पावलांनी सासरला निघाली खरी,
पण सुधाच्या शब्दांनी मात्र वहिनीच्या अस्तित्वालाच ललकारलं होतं, कारण ती ही कोणाच्या घरातली पाहुणीच होती. हाच शब्द खरं तर सुधापेक्षा तिच्याच जिव्हारी जास्त लागल्याचं नवल असं नव्हतं. आई मुलीची जन्मभर पुरणारी, कधीही न संपणारी शिदोरी. आई म्हणजे विठ्ठल रखुमाई. छोटीशी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकही करा आणि हो, कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद.